नर्मदे हर. हे हंसोट गाव येथील सूर्यकुंड येथील आश्रम आहे. इथं आपली अशी झोपायची व्यवस्था करेल होती, काहीच अडचण नाही. आणि हा आहे त्यांच्या आश्रमातला परिसर. आणि आता आपण जाऊ दर्शनाला. समोरच आहे सूर्यकुंड. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे सूर्यकुंड आणि समोरच महादेवाचे मंदिर आहे. अतिशय सुंदर विलोभनीय सकाळी सकाळी दर्शन झाले. नर्मदे हर. सूर्यकुंडाच्या डाव्या बाजूला मारुतीरायांचे मंदिर आहे. आणि या कुंडातून बाहेर आलंय ते कासव. आपल्याला पाहून थोडं मध्ये घेत आहे आता हळूहळू. या कुंडात मासे पण आहे आणि पायऱ्या इतक्या सुंदर आहे या कुंडाच्या. आता पाणी भरपूर आहे त्यामुळे पायऱ्या दिसती नाही. सुंदर अशा पायऱ्या पण आहे. नर्मदे हर. अतिशय सुंदर असे बांधकाम आहे महादेवाच्या मंदिराचे. नवीन काम चालू आहे. दर्शन घेऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे आहे सूर्यकुंड. समोर महादेवाचे मंदिर आणि हे आहे बजरंगबली यांचे सुंदर असे मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. या कुंडामध्ये परिक्रमावासी यांना आंघोळ करण्यास परमिशन देतात असं ते बाबाजींनी सांगितलं. सकाळी इथे आंघोळी केल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हनुमान मंदिर सूर्यकुंड हसोट. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. दर्शन केले आणि एकदम भारी वाटतंय मनाला सकाळी सकाळीचे दर्शन. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही या मैयांना रस्ता विचारत होतो आणि या मैया आमच्याशी मराठीत बोलल्या. आम्हाला एकदम असं अचंबत झालं. तर ते कोपरगावचे आहे त्यांचं माहेर. आणि त्यांनी आम्हाला आवर्जून चहासाठी आणि पाण्यासाठी विचारलं. खूप भारी वाटलं. नर्मदे हर. नाही 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 मैयांचा प्रेमाचा चहा नाशिकच्या अलीकडे बिस्किट पुडा. ओझरच्या बी अलीकडं आपण वणीहून कोपरगावकडे जायला लागतो का? नर्मदे हर. हसोट गावातील स्टँड पासून थोडं पुढे आले की रस्त्यातच बोर्ड लावलेले नर्मदा परिक्रमा पथ. विमलेश्वरला जाण्यासाठी उजव्या हाताला वळायचे. आपण इथून उजव्या हाताला जाणार. इथून साधारण 18 किलोमीटर विमलेश्वर आहे आणि 9 किलोमीटर हनुमान टेकडी. जर दुपारी जर बोट आली तर आपण आजच उत्तर तटावर जाणार आहे. प्रयत्न तोच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे जमनालालजी आहे आणि आपण चाललो होतो रस्त्याने. त्यांनी आवाज दिला आईस्क्रीमच घ्या म्हणे. इतकं प्रेम. आणि म्हटलं आईस्क्रीम तर नको, पाणी द्या. नाही मानायचं नाही म्हणून आपण पाणी घेतलंय. त्याने पॅक बॉटल दिले काढून आपल्याला. नर्मदे हर.
त्यांचं हे देव नारायण आईस्क्रीम या नावाने ते हे छोटा हत्ती आहे आणि त्याच्यावर विकतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. असोटवरून हनुमान टेकडी. हनुमान टेकडी आता इथून 5 किलोमीटर बाकी आहे. निघाल्यापासून असाच रस्ता आहे. दोन्ही बाजूला मोठे मोठे वृक्ष आहे आणि डांबरी रस्ता. रहदारी पण कमी. साईडला असं दोन्ही बाजूने असं पाणी साचलेलं आहे. गारवा आहे वातावरणात. पण समुद्रकिनारी जवळ आल्यामुळे तर घाम निघतोच आहे. थोडा आहे पण सूर्य भगवानांचे कालपासून दर्शन नाही, त्याच्यामुळे बरं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. 3 किलोमीटर अलीकडे हनुमान टेकडीच्या आंबे मातेचं मंदिर आहे. इथं लिहिलं आहे नर्मदा परिक्रमा वासी माटे विसामो साते अन्नक्षेत्रे. काय विसावा आणि अन्नक्षेत्र आहे इथे. कोणाला थांबायचं असेल तर थांबू शकता. आपण दर्शन करू, पुढे निघू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता श्री नर्मदे हर. शेरावाली मैया की जय. महाराज आले दर्शनासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. जय भोलेनाथ. नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे हर. BAPS श्री स्वामीनारायण मंदिर भरूच येथील स्वामी आले होते दर्शनासाठी आणि योगायोगाने आपलं पण त्यांचे दर्शन झालं. एकदम भारी वाटलं. त्यांनी प्रसाद दिला आपल्याला. अतिशय मस्त पॅकिंग केलेली आहे आणि या मंदिरात दर्शन झालं आंबे मातेच्या साक्षीने. प्रसाद ग्रहण करू आपण. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी तांदूळ काढून ठेवलाय. टाकायला जागा नाही, त्याच्यामुळे रस्त्यावर टाकून दिलंय. आता पाऊस चालू आहे थोडा थोडा थेंब थेंब, त्यामुळे झाकून ठेवलाय. पाऊस थोडा उघडला की भरून घेतील. मशीन पण आलेले हार्वेस्टर तांदूळ काढायला. नर्मदे हर. हे सगळे साळ झाकून ठेवले इथं पाण्या पावसाने. पाऊस येतोय, सकाळपासून पाऊस चालू आहे आपल्याला, असाच थेंब थेंब बारीक. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण पोचलोय हनुमान टेकडी, सीताराम बाग, अंजनी माता, हनुमानजी, शनिदेव, नवग्रह मंदिर. गावाचं नाव आहे दंतराय. समोरच आश्रम आहे. आता आपण तिकडे जातोय, तिथले दर्शन घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर, दे हर. हे अंजनी माताचं मंदिर. लॉक लावलेलं आहे, बाहेरून दर्शन घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शनी महाराजचे मंदिर आहे, पण बंद आहे आता. लांबूनच दर्शन घ्यावं लागेल. नर्मदे हर. नीलांजम समाभासम रविपुत्रम. नर्मदे हर. हे आहे नवग्रह मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
नर्मदे हर. भोलेनाथाची अतिशय सुंदर मूर्ती. एक वटवृक्ष आहे, अतिशय सावली देणार. शेजारीच पाण्याचा ओढा पण आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. विमलेश्वरच्या आधी आपण याच्या आधी बघितलं ती साल रस्त्यावर होती, पण ती अगदी थोड्या प्रमाणात होती. आता हे कमीत कमी 1 किलोमीटर तरी अशी साल रस्त्यावर टाकलेली आहे आणि ओल्ली झालेली आहे. ही वाळेल का नाही वाळेल आता ते काय आपल्याला आयडिया नाही याची, शेतीची एवढी माहिती नाही. पण हे असं होऊ नये असं आपल्याला या परिक्रमेत वाटलं, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. बघा खूप लांबपर्यंत आहे ते. त्याच्याही पुढे अजून कॅमेरा पुरत नाही, खूप लांबपर्यंत आहे. आपण पुढे जाऊन बी परत व्हिडिओ काढू. नर्मदे हर. हा सुकावा आणि हा परत कामात यावा हीच मैयाच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा ही साळ किती लांबून टाकेल. आता आपण अर्धा किलोमीटर तिथून इकडं चालत आलो, एवढी साळ टाकेल रस्त्यावर निम्म्या भागात. निम्म्या भागातून गाड्या जातात आणि इकडे त्याच्यापेक्षा जास्ती जागा आहे. खूप लांबपर्यंत टाकलेली आहे. कॅमेऱ्याची रेंज पुरत नाही तिथपर्यंत आणि पुढे त्याला उतार पण लागतंय. एवढी साळ रस्त्यावर पडलेली आहे. ही वाळणारच असेल म्हणून ती अशी आहे, वाया जाणार नाही असंच वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पथ विमलेश्वर जाण्यासाठी आपल्याला आता उजव्या बाजूला वळायचं आहे. इथून साधारण 2.5 किलोमीटर अंतर आहे आणि आपण विमलेश्वरला पोहोचू थोड्या वेळात. नर्मदे हर. नर्मदे हर. चिथराई माता मंदिर. इतकी मस्त हवा सुटली, मग इथं अर्धा तास आराम केला आणि आता आपण निघालोय विमलेश्वरकडे. विमलेश्वर इथून बाकी आहे फक्त आणि फक्त 1.5 किलोमीटर. आपल्याला जर समुद्र पार करायला आज भेटलं किंवा उद्याही भेटलं तरी आनंदाचे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पाठीमागे जे कुत्रं दिसतंय ना, ते आपल्याला रस्ता दाखवायला येत आहे विमलेश्वरला जायला. दक्षिण तटावरचा आजचा आपला शेवटचा दिवस. नर्मदे हर. बघा चाललं आपल्या पुढं आपल्याला रस्ता दाखवण्यासाठी. थोडं पुढं जातं, थांबत, दाखवतं या रस्त्याने जा. मग आपण चालायचं त्याच्या मागं मागं. अशी गंमत चालू आहे आता. बघू कुठपर्यंत येत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण पोचलोय विमलेश्वर येथे आणि हे सगळे आपल्याला सहकारी भेटले. सूर्यबन भाऊराव बोलते. कुठले? लोणीचे. सुनील गंगाराम गाडे, पिंपळगाव बसवून. संभाजी कुंजे, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. आळंदीचे महाराज आहेत. मुक्काम पोस्ट करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आळंदीवरून आम्ही आलेलो आहोत. तर परिक्रमा आमची अशी आनंदात चालू आहे, तरी सगळ्यांनी परिक्रमाचा आनंद घ्यावा हीच आपली विनंती आहे सर्वांना. संदीप चव्हाण, तालुका येवला, जिल्हा नाशिक, अंगणगाव. उत्तम लक्ष्मण चव्हाण, अंगणगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आणि हे सगळे भेटले आणि इतका आनंद झाला. नर्मदे हर. श्री रेवा संगम तीर्थधाम विमलेश्वर विकास मंडल ट्रस्ट, मां नर्मदा परिक्रमा वासियों एवं
अतिथियों का हार्दिक स्वागत करते असं बोललेलं आहे. आणि इथे राहण्याची सोय केलेली आहे सगळ्यांची. सगळे परिक्रमावासी काही गाडीने येतात, काही पायी येतात. सर्वांची व्यवस्था इथे केली जाते. आता आपण जाऊ दर्शनासाठी. नर्मदे हर. मंदिराची सजावट अतिशय सुंदर केलेली आहे. नावडीत बसून समुद्र ओलांडताय असं दृश्य दाखवलंय. एकदम सुंदर आणि एम्बॉसिंग आहे, म्हणजे असं नुसतं चित्र नाही, एम्बॉस केलेलं आहे. नर्मदे हर. विमलेश्वराचे अतिशय सुंदर मंदिर. वरती महादेव आणि पार्वती मैया, गणेश भगवान, कार्तिकेय स्वामी, नंदी महाराज, मोर आणि त्याच्यावर अतिशय भव्य असे शिवलिंग, वरती नागराज आणि त्याच्याही वर त्रिशूळ, असं हे अतिशय सुंदर बनवलेलं मंदिर. आणि दर्शन बी तेवढंच मस्त होणार आहे. आपलं गर्दी नाही आहे, त्यामुळे अतिशय सुंदर दर्शन होणार. नर्मदे हर. नर्मदे हर. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमोक्षे मामृतम्. नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. जेवढे सुंदर मंदिर तेवढेच सुंदर कळसाचे आतील भाग. नर्मदे हर. अतिशय उंच. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री रत्नेश्वर महादेव आणि श्री वमननाथ महादेव. नर्मदे हर. श्री गणेशाय नमः आणि रिद्धी सिद्धी माता. नर्मदे हर. नर्मदे हर. रत्नेश्वर महादेव. नर्मदे. ओम नमः शिवाय. 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 नर्मदे हर. मैं हूँ प्रवीण गिरी जी. विमलेश्वर महादेव ये है, तो ऐसे कहते हैं गुजरात में कि ये है वमननाथ महादेव. तो वमननाथ महादेव का नाम कैसे पड़ा? पहले तो प्रश्न उठता है कि जो एक साइड से माँ नर्मदा बहती है, एक साइड से सामने से रत्ना सागर, ठीक है. कहते हैं कि माँ नर्मदा जो है ये रत्ना सागर को मिलने के लिए आती है. तो पहला चरण ये है. तो ये माँ नर्मदा जो है चरण से प्रकट है. जैसे शिव जी पुत्री माँ नर्मदा शिव जी की पुत्री, तो ये चरण से प्रकट है और भगवान ने गोद में लिया है, ठीक है. ऐसे तो उद्गम स्थान अमरकंटक, माँ नर्मदा का उद्गम स्थान अमरकंटक. इसके बाद ओंकारेश्वर के बाजू में नीमावत, हांडिया, दोनों के बीच, गांव के बीच में नाभि स्थान है. और यहीं पे विमलेश्वर में माई का चरण, यानी कि अमरकंटक से लेके विमलेश्वर तक का दक्षिण तट और पहला चरण का परिक्रमा यहीं पे पूर्ण होता है. एक साइड दक्षिण तट, ठीक है. और दक्षिण तट जो है पितरों का कहलाता है.
उत्तर तट जो है देवों का है, ठीक है। आप यहीं पे भगवान के ऊपर जड़ा अभिषेक किया तो आप पितृदोष से निवारण मुक्त हो गए। बाजू में है रत्नेश्वर महादेव, जो रत्ना सागर से रत्नेश्वर महादेव है। वही माँ नर्मदा रत्ना सागर को मिलने के लिए आती है। तो पहला चरण ये देख रहे हो, माँ नर्मदा चरण से ऐसे उछल के पूरा अभिषेक होता था। लेकिन अपना सरदार सरोवर डैम लगने के बाद माँ नर्मदा का पानी का आवक कम हो गया है। जो पहले पीछे तक मंदिर के पीछे तक पानी जल आ रहा था, वो अभी 2.5 किलोमीटर अंदर हो गया पानी डैम की वजह से। इसीलिए ओम नमः शिवाय, लिंगेश्वर महादेव। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। नर्मदे बोला अन्नपूर्णा माते की जय। नर्मदे हर।